शकत नाही. तर मित्रांनो फायनली पुन्हा एकदा याचा आपण कॅमेरा टेस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. तर विवो V29 याचा आपण कॅमेरा टेस्ट घेऊन येतो आहे. सो फायनली बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर विवोचा जो आहे आपण न्यू पीस अनबॉक्सिंग केला त्याचा आपण कॅमेरा टेस्ट करायचा प्रयत्न करूया, कारण का हा पीस आता जस्ट लेटेस्ट आहे मित्रांनो, सर्वांना आपल्याला माहीतच आहे. पण याचा आपण कॅमेरा टेस्ट करायचा प्रयत्न करूया, आणि व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्ण कॅमेरा सेटिंग जे आहे ते त्याचा मी तुम्हाला पूर्ण रिव्हील आज करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर नक्की बघा व्हिडिओ लास्टपर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि आपल्या टेक्निकल आंबाती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करू. तर बघू शकता मित्रांनो आपण डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर आलेले. ठीक आहे, पहिला तर आपण कॅमेरा टेस्टसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण पहिला कॅमेरामध्ये जाऊया. ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो पहिला ऑप्शन म्हणजे आहे त्याच्यामधून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, पहिल्या सेटिंग म्हणजे कॅमेरा नाईट मोड. ठीक आहे मित्रांनो, माहिती आहे का कॅमेरा नाईट मोडमध्ये आपण काय करतो आहे, कधी पण आपण फ्लॅशलाईट न यूज करता आपण त्याची इथे आपण फोटोग्राफी आपण नाईटला यूज चांगल्या प्रकारे करू शकतो. ठीक आहे, तर इथे आपल्याला आपलं न लाईट यूज करता इथे तरी फोटो आपण याच्यामध्ये विवोमध्ये एकदम क्लिअर कॅच करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे इथे बघू शकता नाईट मोडमध्ये तरी भरपूर काही फीचर्स दिलेले आहेत, ते इथे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, हे काही सेटिंग्स जे आहेत हे झुमिंगचं दिलं आहे, चंद्राचं शूट करायच्यासाठी हे आहे, ते आपण सेटिंग ऑफ करूया. ते इथे काही सेटिंग दिलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. ते इथे काही ते बघू शकता यार, हे झुमिंग फोकस दिलं आहे जरा अजून जास्त फक्त, तर इथे आपण त्याला ऑफ करूया. तर मित्रांनो नेक्स्ट फीचर जे आहे त्याचा आपण बघूया. इथे हा फ्लॅशलाईट जे आहे त्याच्याबद्दल थोडंसं आहे, त्याला आपण क्लोज करून ठेवूया. ठीक आहे, नेक्स्ट फीचरमध्ये इथे बघू शकता मित्रांनो नेक्स्ट फीचर नाही, इथे एक बघू शकता नाईट मोडमध्ये एक ऑप्शन दिलेलं आहे इथे स्टाईल्स, ते इथे बघू शकता मित्रांनो भरपूर काही स्टाईल्स दिलेले आहेत. ठीक आहे, हे इफेक्ट दिलेले आहेत नाईट मोडचे, नाईटला यूज करण्यासाठी जर का तुम्ही करत असाल फोटोग्राफी चांगली प्रकारे करीत असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे तो म्हणजे प्रोटेक्ट मोड. ठीक आहे, प्रोटेक्ट मोडमध्ये बघू शकता मित्रांनो भरपूर काय दिलेले आहे त्याच्यामध्ये, हे आता नवीन आलेले आहेत ऑप्शन्स. इथे बघू शकता मित्रांनो हे ऑप्शन जे आहेत ते आता लेटेस्ट दिलेले आहेत. इथे बघू शकता आपण स्टाईलमध्ये हे बघा काही असे काही विवोचे ब्रँडिंग वगैरे ते बघू शकता इथे अशा प्रकारे दिलेले आहेत. ठीक आहे, इथे आपण क्लोज करूया. दुसरा म्हणजे हा फेस रिॲक्शनचा, चेहऱ्यावरचा आपण जास्तीत जास्त आपण चांगल्या प्रकारे आपण एडिट घेऊ शकतो. तर हे इथे दिलेले आहेत सेटिंग्स. प्रोटेक्ट मोडमध्ये तरी सुद्धा भरपूर काही स्टाईल दिलेले आहेत मित्रांनो, ते हॉटमध्ये ठेवलेले आहे त्यांनी कंपनीनं ऑलरेडी, म्हणजे जो डिफॉल्ट सेटिंग असते ती हॉटमध्ये ठेवलेली आहे त्यांनी. इथे बघू शकता हे जेव्हा तुम्ही फोटोग्राफी जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला समजेल इथे की कोणता फंक्शन इथे ठेवला पाहिजे. ठीक आहे, ते इथे नॉनमध्ये असू दे. इथे आपण बॅक करूया, आणि इथे एफचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर आपण क्लिक करू. ते काही सेटिंग्स दिलेले आहेत. बॅक करूया, आणि सीधा आपण डायरेक्ट फोटो मोडमध्ये येऊया. ठीक आहे, फोटो मोडमध्ये असं काही दिलेलं आहे त्याच्यामधलं. ठीक आहे, तर असं काही फोटो मोडमधलं सेटिंग जे आहे ते इथे आपण पहिलं तर आपण एक काम करूया, पहिला आपण वरचे जे ऑप्शन आहेत त्याच्यावरती आपण क्लिक करूया. ठीक आहे, पहिला हा कॅमेरा स्टुडिओ वायफाय कनेक्ट असतो. त्याच्यानंतर पहिली जी आपण फ्लॅशलाईट आहे त्याच्याबद्दल थोडीशी बोलूया. ऑटो लाईट आणि फ्लॅशलाईट हे इथे बघू शकता मित्रांनो, असं काही ऑटो फ्लॅशवर दिलेलं आहे, आणि इथे ऑरा लाईटचं ऑप्शन आहे मित्रांनो, हे बघू शकता. तुम्हाला माहितीच आहे
V29वर ओरा लाईटचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. इथे बघू शकता हे इथं ऑटोवर ठेवलेलं आहे. इथे बघू शकता ऑटोवर ठेवलेलं आहे. तर आपण ऑटोनं आपण मॅन्युअली आपण चेक करायचा प्रयत्न करूया. इथे बघू शकता मित्रांनो इथे लाईट चेंज होते. हे व्हाईट आहे पूर्ण आणि इथूनशी आपण कलर चेंज करूया. तर मित्रांनो हा ओरा लाईटमध्ये फीचर दिलेले आहे. ठीक आहे. आपण जसं आपण सण असेल त्या प्रकारे आपण इथे ओरा लाईटची सेटिंग करून आणि आपण फोटो फ्लॅश करू शकतो. किंवा जर तुम्हाला हे जमत नसेल तर मग इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले फोटोमध्ये ते त्याच्यावर आपण क्लिक करूया. ठीक आहे. ते अशा प्रकारे हे ओरा लाईटचं काम असतो. हा मित्रांनो माहिती आहे का हा ओरा लाईटचा आपण त्याच्यावर ऑटोवर ठेवूया. तर मित्रांनो माहिती आहे का ह्या ओरा लाईटचं जास्तीत जास्त आजकाल यूज करतात पोरं. कारण का फोटोग्राफी ज्याला माहिती आहे ते हा Vivo V29मध्ये जबरदस्त फोटोग्राफी करतात. ठीक आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इथे फोटोग्राफी जर करायची असेल तर तुम्ही हा पीस परचेस करू शकता. हा मित्रांनो माहिती आहे का हा कुठलाही व्हिडिओ पेड वगैरे नाही आहे. आम्हाला वाटतो आहे म्हणून मला वाटतो तो चांगला हा पीस आहे म्हणून ह्या पीसचा मी रिव्हील करायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. ह्याच्यावरनं काय पेड वगैरे केलेत नाही आपण. ठीक आहे. तर दुसरा म्हणजे हा व्हिडिओ मोड. ठीक आहे. हा मित्रांनो व्हिडिओ मोड केलेलं आहे. मी मी घरातच सर्व हा शूट करायचा मी प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. मी तुम्हाला काही फंक्शन दाखवायचा मी प्रयत्न करतो. तर इथे सुद्धा बघू शकता मित्रांनो इथे काही फिल्टर्स दिलेले आहेत. इथे तुम्ही यूज करू शकता जसे पाहिजे तसे फिल्टर्स दिलेले आहेत. हे मूवीचं ऑप्शन दिलेले आहेत. तिथे तुम्ही शूट करू वाटेल जसं पाहिजे तसे तुम्हाला तुम्ही इथे ठेवून शूट करू शकता. ठीक आहे. तर आपण इथे नन करू आणि फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो फिल्टरचं ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे असं काही मोड दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हे जर का तुम्ही क्लॅरिटीमध्ये जर का जास्त थोडंसं हे करायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला इथे. ठीक आहे. इथं पुन्हा एकदा ननवर आपण क्लिक करू आणि बॅक होऊया. ठीक आहे. तर इथे मिरर मूवी याच्यामध्ये दिलेले इथे बघू शकता मित्रांनो. मिरर मूवीमध्ये बघू शकता मित्रांनो इथे तुम्ही डेली काय करत असतील ना तर त्याच्यावरती इथं ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. इथे बघू शकता हा कॉर्नर बघू शकता मित्रांनो नाही दिला आहे. आणि हा मित्रांनो माहिती आहे का हा जेव्हा तुम्ही मिनी शूट ब्लॉग करत असतील ना त्यासाठी दिलेले आहेत स्पेशली. आणि हा डेली ब्लॉगिंग जो आपला मित्र करतो आहे त्याच्यासाठी हा स्पेशली दिलेले आहेत. याच्यामध्ये ऑफिशियल त्याच्यामध्ये ओनली इनबिल्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही टर्म्स. आणि जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते इथे बघू शकता मित्रांनो काही दिलेले त्याच्यामध्ये तिथे इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर इथे फिल्टर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. हे बघा भरपूर तुम्ही दिलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला इथे मायक्रो मूवीमध्ये इथे भरपूर काही फोल्डर्स दिलेले आहेत त्याच्यामधून. ठीक आहे. दुसरा तर हे बघू शकता मित्रांनो कितीतरी सेटिंग याच्यामध्ये दिलेले आहे. बघू शकता. तर या गोष्टीचं तुम्हाला जर यूज करायचं माहीत असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमची फोटोग्राफी किंवा इतर कोणत्या गोष्टी तुम्ही चांगल्या याच्यामध्ये करू शकता.